नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे बाजऱ्याची खिचडी किंवा खिचडा। चला तर मग बघूया कसं करायचं ते। थंडीचे दिवस म्हटलं की बाजरीची खिचडी ही खायलाच पाहिजे। त्यासाठी घेतली मी 250 ग्रॅम बाजरी, त्याच्यानंतर मी 70 ग्रॅम ही मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी मुगाचा सोला घेऊ शकता, तुरीची डाळ घेऊ शकता, हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकता। मी मात्र इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर गूळ हा नंतर चवीसाठी म्हणून आहे। तूप 1 टीस्पून, मीठ 1 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे आणि जेवढी आपण बाजरी घेतलेली आहे त्याच्या तिप्पट आपण शिजवण्यासाठी पाणी घेणार आहोत। आता आपण कृतीकडे वळूया। ज्वारीची आंबील करतो ना त्याचप्रमाणे या बाजरीची सुद्धा आपल्याला तसंच सडकून घेऊन बारीक मिक्सरमधनं याला पल्स मोडवरती करून घ्यायचं आहे आणि मग ही बाजरी आपल्याला 4 तास भिजत ठेवायची आहे आणि त्याच्याच बरोबर ही मुगाची डाळ पण आपण भिजायला घालणार आहोत। ही डाळ मी भिजत घालते आहे। डाळ ही अर्धा तास भिजवली तरी हरकत नाही, पण आपल्याला बाजरी 4 तास भिजवायची असल्यामुळे ही डाळ देखील आपण अर्धा तास आधी भिजवू शकतो त्याच्या, किंवा 4 तास भिजली तरी हरकत नाही। हे बघा, ही 1 पाव बाजरी घेतलेली आहे मी। ही आधी निवडून घेतलेली आहे स्वच्छ। त्याच्यानंतर याला फक्त थोडासा ओलावा येईल इतपत मी असं पाणी लावून घेते। फक्त 1 टीस्पून पाणी मी याला लावून याला फक्त ओलसरपणा आणलेला आहे। याला सडकून घेणे म्हणतात। अशी बाजरीला आपण जसं आपण ज्वारीची आंबील करतो ना त्याचप्रमाणे करायचं आहे। आणि याला आता मिक्सरमधनं काढून घेऊया आणि पल्स मोडवरती 3 ते 4 वेळात फिरवून त्याला काढून घेऊया। हे पहा, मी 4 वेळा, अगदी मोजून 4 वेळा मी पल्स मोडवर याला फिरवलेलं आहे आणि याला मी इतपत असं एवढे त्याचे फक्त सालं थोडेसे निघणे इतपत मी त्याला बारीक केलेलं आहे। आपण याला चाळून पाकडून घेऊया। हे पहा, आता आधी याला आपण चाळून घेऊया। चाळल्यानंतरही बरेचदा पाखडण्याची गरज भासत नाही। ज्यांच्याकडे सूप नाही त्यांनी चाळून घेतलं तरी चालतं, पण ज्यांच्याकडे सूप आहे त्यांनी हे पाखडलं की सालं वरच्यावर बाहेर समोर येतात आणि ते काढून टाकायचे। हे पहा, जे पीठ आहे ते असं सगळं निघून गेलेलं आहे। आता मी थोडंसं पाखडून दाखवते तुम्हाला। हे असं सुपात करायचं। हा जो पोर्शन समोर येतो ना, हे सालं हे दिसत असेल पहा तुम्हाला, मी दाखवते उचलून। हे जे असे सालं येतात पाखडल्याने, हे सालं आपल्याला काढून टाकायचे असतात। हे पहा, हे दिसत असतील हे तुम्हाला सालं, मी उचलून दाखवते। हे असे सालं सगळे पाखडल्याने समोर येतात, हे सगळे काढून घ्यायचे। आता ही जी आपण बाजरी अशी सालं काढून घेतलेली आहे हिला आता आपण भिजत टाकूया। हे पाणी अंदाजानेच घ्यायचं आहे। याला आपण 4 तास भिजवून टाकूया। हे पहा, आता ही आपण बाजरी पाण्यात भिजत टाकले 4 तास। आता हिला आपल्याला भिजवून ठेवायचं आहे। 4 तासानंतर आपण कृतीला सुरुवात करूया। आता मी 1 टेबलस्पून एवढं तूप मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि आपली बाजरी भिजून 4 तास झालेले आहे। कमीत कमी बाजरी आहे ना 2 तास तरी भिजवायला पाहिजे।
बाजरी आता आपण टाकूया. ज्यात बाजरी आपण भिजवलेली होती ना ते सुद्धा पाणी आपण वापरू शकतो, कारण बाजरी आपण छान 3-4दा धुवून स्वच्छ धुवून वाळवून पाखवून घेतलेली असते, त्याच्यामुळे ते पाणी वापरायला काही हरकत नसते. आता याच्यावरच आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती पण छान फुललेली आहे, ती पण घालूया. ही माझी डाळ मी आधीच धुवून छान कॉटनच्या कपड्यावर सुकवून मग भिजत टाकली होती. तुम्ही डाळीचे पाणी यात वापरू शकता. आता मी जेवढी आपली बाजरी घेतलेली आहे त्याच्या तिप्पट पाणी घेणार आहे. 1 2 आणि हे 3. आता यात 1 टीस्पून आपण मीठ घालणार आहोत. हे मीठ घातलेलं आहे. हिला बाजरीची खिचडी, बाजऱ्याची खिचडी असं वेगवेगळे पद्धतीने म्हणतात. खूप पौष्टिक आहे. छान गुळाबरोबर तुपाबरोबर अशी खिचडी खाली जाते, किंवा त्याच्यावर कढीबरोबर पण ही खिचडी फार सुंदर लागते. या कढीची पद्धत थोडी वेगळी असते नॉर्मल नेहमीच्या कढीपेक्षा. आता ही बाजरी आपण 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर येऊ द्यायच्या आणि 8 शिट्ट्या मंद आचेवर आपल्याला करायच्या आहेत. आता मी कुकर लावलेला आहे. 2 शिट्ट्या झाल्या मोठ्या फ्लेमवरती किंवा मंद आचेवरती 8 शिट्ट्या मी होऊ देणार आहे. आता आपण आपली खिचडी 7 शिट्ट्या मंद आचेवर आणि 2 फुलवरती केल्या, आणि त्यानंतर मंद आचेवर 7 शिट्ट्या करून प्रेशर आणलं, आणि मग मी मंद आचेवरच प्रेशर आणलं आणि 8वी शिट्टी होण्याच्या आत गॅस बंद केलेला आहे. आता बघूया आपण आपली खिचडी कशी शिजली आहे. हे पहा, खिचडी छान शिजलेली आहे. अशी छान पातळ असते ती. आता त्याला आपण मिक्स केलं ना की मग तशी छान पातळ अशी खिचडी तयार होते. छान पातळ अशी ही बाजरीची खिचडी, बाजरीचा खिचडा तयार आहे. तुम्हाला मी बोटाने हे करून दाखवते. छान शिजलेली आहे बघा. एकदम असे त्याचे दाणे हे छान बारीक होऊन राहिले आहेत. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, अशी छान पातळ अशी बाजरीची खिचडी तयार झालेली आहे. त्याच्यावर आपल्याला भरपूर साजूक तूप घालायचं आहे, आणि हा जो गूळ दिलाय ना आपण, हा असा गूळ टाकायचा. आपल्याला ज्याला जसा गोडवा आवडतो त्याप्रमाणे, आणि हे असं छान मिक्स करायचं. या छान गूळ तूप बाजरीच्या खिचड्याबरोबर ती आपल्याला ही अशी गरम गरम कढी पण तिकडले लोक पितात. खूप सुंदर लागते ही कढी. ही खास वेगळ्या पद्धतीची कढी आहे. कढीची कृती मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे माझा नेक्स्ट व्हिडिओ आवर्जून बघा. ही कढी आणि ही खिचडी पण सुंदर लागते. मग तुम्ही त्याच्यावर साधी खिचडी आणि कढी घेऊ शकता, आणि एरवी ही गूळ तूप खिचडी किंवा गूळ तूप खिचडा हा देखील अप्रतिम लागतो. दोन्ही गोष्टी या तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.